नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काही दिवसापासून आपल्या चॅनलवरती कोणताही सेशन आपण या ठिकाणी अपलोड केला नव्हता। ओके, तर मित्रांनो आपण आजपासून या ठिकाणी सेशन चालू करतोय आणि सेशन कशाचे असणार? ओके, तर 50 प्रश्नांची एक टेस्ट, असे टेक्निकलच्या टेस्ट आपण या ठिकाणी चालू केले आहे आणि त्या सर्वांसाठी या ठिकाणी फ्री असणार। ओके, गुगल फॉर्मच्या मदतीने आपण ऑनलाईन टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार, तुम्ही त्या टेस्ट देणार आणि त्याचं पूर्णपणे ॲनालिसिस मी रोज रात्री 7 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी घेणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही कधीसुद्धा बघू शकता। पण तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात पहिले काय करायचं आहे? टेस्ट या ठिकाणी द्यायची आहे। टेस्ट दिल्यानंतर व्हिडिओ बघायचा आहे आणि आपलं काय चुकलं, कोणती कन्सेप्ट या ठिकाणी आपली बरोबर नाही आहे ती तुम्हाला त्या ठिकाणून बघायची आणि तुम्हाला अशा पद्धतीने पेपरपर्यंत रोज एक अर्धा दिवस गॅप पडला तर पडला, पण आपण काय करणार, अशी टेस्ट रोज या ठिकाणी कंडक्ट करणार आहे। तर मित्रांनो, आज आपला पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी काय केलं आहे, फक्त 10 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे। ओके, उद्यापासून मी 50 प्रश्न या ठिकाणी डिझाईन करतो। आज पहिला दिवस असल्यामुळे मी फक्त 10 प्रश्न या ठिकाणी डिझाईन केलेले आहे। ओके, तर मित्रांनो 10 प्रश्न, आजचे जे प्रश्न असणार आहे, एक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे। ओके, उद्यापासून मी त्या ठिकाणी चेंजेस करतो आणि 2.2 मार्कला एक सेशन, एक प्रश्न, काय एक क्वेश्चन या ठिकाणी मी त्या ठिकाणी डिझाईन करणार आहे। ओके, तर मित्रांनो आपण जास्तीचा टाईम या ठिकाणी न घेता आपण आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया। आणि टेस्ट दिली आपण, कशीच्या कशी टेस्ट दिली, सोडून दिली असा विचार करू नका, कारण तुमचं नाव, तुमची सगळी काही जन्मकुंडली तुमच्या ईमेलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत या ठिकाणी काय पोहोचणार आहे। त्यामुळे मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्टसुद्धा करू शकतो, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। काही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला लागली तर तुम्ही मला विचारू शकता किंवा आपल्या व्हिडिओलासुद्धा त्या ठिकाणी कमेंट करू शकता। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा। एवढं कीर्तन या ठिकाणी यासाठी सांगतोय की आज पहिला दिवस आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, कशी आपली आजपासून रूटीन असेल ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय। ओके, तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। प्रश्न मराठी आणि इंग्लिशमधून असणार आहे, त्याचं सगळं काही आपली जी आजची थंबनेल असणार आहे त्यामध्ये मी सांगितलं आहे। ओके, आजचा दिवस पहिला असणार आहे। ओके, आणि आपली टेस्ट जी असणार आहे मित्रांनो, युनिव्हर्स टेस्ट असं मी त्या ठिकाणी तिला नाव दिलेलं आहे। ओके, बघा ओनली PYQ म्हणजे आजपासून पाठीमागं जे काही प्रश्न आलेले आहेत तेच प्रश्न आपण या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहे, सर्वात पहिले सांगतो। आणि यूट्यूबला आपण टेस्टचं रोज सोल्युशन या ठिकाणी घेणार आहे। प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा असणारे, काही प्रश्न मराठी नसणार, ते हिंदीमधून असणार, जे काही सोपे आणि जे जास्तच हार्ड वाटतील ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधून त्या ठिकाणी मी दिलेले आहे। आणि रोज किती प्रश्न? 50 प्रश्न। आणि टेस्ट झाल्यानंतर त्याचं PDF तुम्हालासुद्धा काढता येतं आणि तुम्हाला नाही काढता आलं तर आपल्या टेलिग्राम जे चॅनल आहे आपलं टेक्निकल यूट्यूबवाला, ज्या ठिकाणी सर्वात जास्त डाटा मी पुस्तकांचा पुरवलेला आहे तो त्या ठिकाणी मी टाकणार आहे। ओके, त्या ठिकाणून तुम्ही कोणतंही पुस्तक, यूथ वगैरे सर्व काही थेरीचे पुस्तकं, MCQचे पुस्तकं झाले ते त्या ठिकाणून काय करू शकता, डाउनलोड करू शकता। म्हणून काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा, डाउनलोड करा, म्हणजे जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा आपला आजचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न या ठिकाणी वरती गेला बघा, फिडर बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन बनवतात? बघा आपल्याला फिडर आणि डिस्ट्रीब्युटर यामध्ये काय होतं, आपल्याला बघा आपला काय असतो, फिडर असतो। ओके, आणि एक असतो आपला डिस्ट्रीब्युटर। यामध्ये आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे काय होतं, याच्या कन्सेप्ट आपण याला देऊन टाकतो, याच्या कन्सेप्ट आपण याला देऊन टाकतो, त्यामुळे काय होतं, पेपरमध्ये 100% चुकतं। माझ्याकडून लिहून घ्या, तुमचं 100% चुकतं। ओके, तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो की फिडर कशा पद्धतीने डिझाईन केला जातो। बघा हे झालं तुमचं सबस्टेशन, हा झाला तुमचा डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी। ओके, बघा सबस्टेशनमधून डिस्ट्रीब्युटरपर्यंत ही लाईन गेली। बघा या ठिकाणी काय झालं, सबस्टेशनपासून तुमच्या डिस्ट्रीब्युटरपर्यंत ही लाईन गेली का नाही गेली? तर ही जी लाईन या ठिकाणी गेली, या ठिकाणी कुठे टॅपिंग केली का मित्रांनो? आकडे टाकले का आपण? आकडे तुम्ही जी लाईन चोरता गावामध्ये तसे आकडे टाकले का आपण या ठिकाणी? अजिबात नाही। मग आकडे आपण या ठिकाणी टाकले नाही, त्यामुळे या ठिकाणी कोणताही व्होल्टेज ड्रॉप होणार आहे का? नाही। मग आपल्याला ही लाईन व्होल्टेजनुसार डिझाईन करायची का? अजिबात नाही, कारण व्होल्टेजचा त्या ठिकाणी आपल्याला काय गरजच नाही आहे, तिचं आपल्याला लक्ष द्यायची त्या ठिकाणी गरज नाही। ओके, म्हणून आपलं जे फिडर असतं ते करंट कॅरिंग कॅपॅसिटीनुसार, कशानुसार? बघा करंट कॅरिंग कॅपॅसिटीनुसार आपण त्या ठिकाणी डिझाईन करतो। कोणतं आपलं फिडर? कशामुळं की त्या ठिकाणी कोणत्या टॅपिंग नसतो त्या ठिकाणी, त्याच्यामुळे कोणताही व्होल्टेज ड्रॉप होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या व्होल्टेजचा त्या ठिकाणी काही प्रश्न येत नाही। म्हणून आपण त्याला काय करतो, करंट कॅरिंग कॅपॅसिटीनुसार काय करतो, आपलं फिडर या ठिकाणी डिझाईन करतो। तोच प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की तुमचं फिडर बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? तर त्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात की करंट कॅरिंग कॅपॅसिटीनुसार तो काय केला जातो, डिझाईन त्या ठिकाणी केला जात असतो। ओके, बघा पुढचा प्रश्न,
आणि प्रश्नांची क्वालिटी वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसते का ते सुद्धा मला कमेंट करा मित्रांनो, कारण मी परत या ठिकाणी काय करतो, याला काहीतरी चेंजेस करून तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीचा डाटा कशा पद्धतीने दिले जाईल त्याचं माझं रोजचं काय असतं या ठिकाणी वर्क असतं, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मला काय करायचं आहे, सपोर्ट करायचं. बघा दुसरा प्रश्न बघा, जी लाईन डिस्ट्रीब्युटर आणि सबस्टेशनला जोडते तिला, बघा कन्सेप्टवरती मी सांगितली, पण प्रश्न यासाठी घेतला आहे की कन्सेप्ट नेमकी तुमच्यापर्यंत तुमच्या डोक्यात गेली का ते सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे, त्यामुळे मी त्याच्याच वरती काय करतोय की कन्सेप्ट ही कळाली पाहिजे. प्रश्न जास्त झाले हे याची आपली गरज नाही आहे, प्रश्न जास्तच झाले पाहिजे ही गरज नाही, फक्त एक प्रश्न एकदा झाला आपला की ती कन्सेप्ट आपली त्या ठिकाणी कंप्लीट झालीच पाहिजे. काय ती आपली जी कन्सेप्ट आहे ती त्या ठिकाणी कंप्लीट झालीच पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी काय करतो, अशा पद्धतीने क्वेश्चन या ठिकाणी घेतोय. ओके बघा, जी लाईन डिस्ट्रीब्युटर, बघा आता हा आपला डिस्ट्रीब्युटर आहे, काय डिस्ट्रीब्युटर मी डीने डिनोट करतो. ओके आणि सबस्टेशन काय, हा झाला तुमचा सबस्टेशन, काय सबस्टेशन मी एस बीने डिनोट करतो. या दोघांना जोडणारी लाईन मी तुम्हाला वरतीच बोललो, या दोघांना जी लाईन जोडते त्या लाईनला तुम्ही काय म्हणता, फिडर म्हणता ना बाबू, काय म्हणता फिडर, जो की करंट कॅरिंग कॅपॅसिटीनुसार डिझाईन केलेला असतो. मग तोच प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की ह्या दोन बंड्यांना जोडण्यासाठी कोणती लाईन आपण त्या ठिकाणी लावतो, तर ती लाईन कोणती असते मित्रांनो, फिडर. काय असती, फिडर. आणि फिडरला दुसरं नाव काय तुम्ही कोणी सांगू शकता का कमेंट करून मला की फिडरला दुसरं काय नाव आहे. बघा या ठिकाणी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन काय आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असे दोन नावं तुम्हाला लक्षात आले असेल. ओके, तर जे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असतं ना, काय प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच तुमचा काय आला, तुमचा फिडर आला, काय आला, फिडर आला. मग या ठिकाणी असलं तुमचं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, हे आलं तुमचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय प्रत्येक प्रश्नामध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, त्याला फिडर पण म्हणतो, पण फिडरला आपण काय म्हणतो बघा, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. काय म्हणतो त्याला, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनसुद्धा म्हणतो, आणि त्याच्या पुढच्या लाईनला आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ओके, तर हा प्रश्न तुम्हाला 100% कळला असेल. मग काय ह्या दोघांना जोडणारी लाईन कोणती असते मित्रांनो, आपली फिडर, म्हणजेच प्रायमरी डिस्ट्रीब्युशन त्याला आपण म्हणतो. ओके बघा या ठिकाणी प्रश्नाची जे सिक्वेन्स आहे ते एक ना काय झालं आपला जास्त झालेला आहे, कारण आपला जो ईमेलचा वरती कंटेंट होता तो त्या ठिकाणी काय केला आहे, त्याला एक आपण नंबर त्या ठिकाणी दिला नाही, तो ॲटोमॅटिक त्या ठिकाणी देण्यात येतो आणि तो रोज तसाच राहील. ओके चला, चौथा प्रश्न म्हणजे आपला तिसरा प्रश्न हा असणार आहे, आणि 2 पॉईंटसाठी प्रत्येक प्रश्न मी बोललो तुम्हाला की डिझाईन केलेला आहे. उद्यापासून 2.2 मार्क्ससाठी जर झाला तर मी ट्राय करतो. ओके चला बघा, वितरण लाईन म्हणजे कोणती लाईन, बघा इंग्लिशमध्ये वाचून घेऊ जर मराठीत नाही कळलं तर. द मेन, बघा या ठिकाणी वितरण लाईन आहे कोणती, वितरण लाईन बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतात. वितरण लाईन म्हणजे कोणती, तुमची डिस्ट्रीब्युशन लाईन. कोणती, डिस्ट्रीब्युशन लाईन. बघा वरती काय बघितलं आपण, फिडर. ही कन्सेप्ट आपली आज क्लिअरच झाली पाहिजे, म्हणजे हे आपल्याला परत वाचायची गरजच पडली. वरती आपण फिडर बघितला, तो कशाने, करंट कॅरिंग कॅपॅसिटीने आपण डिझाईन केला. ओके, आता आपण या ठिकाणी काय करतोय, डिस्ट्रीब्युटर. काय डिस्ट्रीब्युटर कशाने आपण काय करणार आहे, डिझाईन करणार आहे, आणि तो डिझाईन करताना कोणते पॅरामीटर आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे ते आपण या ठिकाणी या प्रश्नात बघतो. बघा वरती आपण करंट कॅरिंग कॅपॅसिटीने बघितलं, मग राहिलं काय आपला व्होल्टेज. बघा या ठिकाणी जो आपला डिस्ट्रीब्युटर असतो मग तो सिंगल पेज असतो, 3 पेज असतो, त्यावरती आपण काय करतो, चोरी करतो आहे की नाही, चोरी करतो, अशा पद्धतीने आकडे टाकतो. मग या ठिकाणी काय होतो व्होल्टेज ड्रॉप. म्हणून आपला जो डिस्ट्रीब्युटर असतो तो सगळं काही व्होल्टेज ड्रॉप वगैरे पूर्णपणे ॲनालिसिस करून व्होल्टेज ड्रॉपनुसार काय केला जातो, डिझाईन केला जातो. काय डिझाईन केला जातो. ओके कळलं. बघा हा कन्सेप्ट, मला प्रश्न जास्त घेण्याची गरज नाही, तुमचा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाला पाहिजे. बघा द 400 वोल्ट म्हणजे 400 वोल्ट डिस्ट्रीब्युशन लाईन आर कॉमनली नोन ॲज, म्हणजे 400 वोल्टची डिस्ट्रीब्युशन लाईन आहे. काय 400 वोल्टची काय डिस्ट्रीब्युशन लाईन आहे का, असं बोलले का त्यांनी. बघा 400 वोल्ट डिस्ट्रीब्युशन लाईन आर कॉमनली नोन ॲज, तुम्ही त्याला काय म्हणणार, 400 वोल्टेजची डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, तुम्ही त्याला काय म्हणणार, फिडर म्हणणार का, नाही. फिडर कितीचा असतो, 11 kVचा असतो, बरोबर. सर्व्हिस लाईन कितीची असती, सर्व्हिस लाईन कितीची असती मला सांगा. सर्व्हिस लाईन तुम्हाला माहिती आहे, सर्व्हिस लाईन म्हणजे तुमच्या घरामध्ये जाते. ओके मग ती किती असते, 230 वोल्ट. ओके, आणि तुमचा सबस्टेशन येणार आहे का, मग सबस्टेशन काय असतो, 132 kV असतो, 33 kV असतो. ओके तो झाला सबस्टेशन. पण डिस्ट्रीब्युटर प्रश्नातच दिलं या ठिकाणी, डिस्ट्रीब्युशन किती कोणता असणार, डिस्ट्रीब्युटर असणार. तो काय डिस्ट्रीब्युटर असणार, म्हणजे 11 kVचा आपला फिडर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ट्रान्सफॉर्मरला आपण देतो, आणि तिथून पुढे काय करतो आपण, डिस्ट्रीब्युटर पुढे या ठिकाणी आपली जी सप्लाय तो त्या ठिकाणी घेऊन येतो, आणि तो किती असतो,
230 ओके 230 किती सिंगल पेज आणि 3 पेज 440 400 वगैरे या ठिकाणी असतो. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे या ठिकाणी मित्रांनो डिस्ट्रीब्युटर. ओके काय आहे डिस्ट्रीब्युटर. ओके चला पुढचा प्रश्न एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. रॅडियल कोणती सिस्टम आहे तुमचं रॅडियल. बघा या ठिकाणी 3 सिस्टम असतात. ओके तुम्हाला या ठिकाणी तुम्ही क्लास जर केले असाल तर तुम्हाला या ठिकाणी कळेल. ओके रॅडियल आपला पहिला कोणता आहे रॅडियल. ओके त्यानंतर रिंग सिस्टम आणि नंतर असतो इंटरकनेक्टेड. कोणता इंटरकनेक्टेड. माझं अक्षर बरोबर नाही कारण मला स्क्रीनवरती लिहायची तेवढी सवय नाही. ओके बघा एक असतो रिंगमेन सिस्टम कोणता आहे रॅडियल नंतर रिंगवाला नंतर इंटरकनेक्टेड. बघा या ठिकाणी जे फिडर असते बघा अशा पद्धतीने काय असतं समजा हे तुमचं सबस्टेशन या ठिकाणी अशा पद्धतीने दोन्हीकडनं सुद्धा फिडर या ठिकाणी तुमच्या गावापर्यंत जातं. म्हणजे इकून जर काही इश्यू झाला हे जर कट झालं काय हे जर कट झालं तर इकून तुमच्या गावामध्ये या ठिकाणी सप्लाय येतो. पण या ठिकाणी आपल्या याचं काय असतं माहिती आहे का रॅडियलवाला नंबर 1 वाला सगळ्यात आपण जास्त यूज करतो. ओके सगळ्यात इफिशियंट आहे पण या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या म्हणजे त्याला पैसे कमी लागतात. ओके पण व्होल्टेज ड्रॉप त्या ठिकाणी जास्त होतो शेवटच्या कंझ्युमरपर्यंत. व्होल्टेज काय शेवटच्या कंझ्युमरपर्यंत काय होतो ड्रॉप होऊन कमी पोहोचतो. कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण फिडरवरती टॅपिंग करतो का नाही पण आपल्या इकडचे काय ऑपरेटर वगैरे काय हे सगळे काय चोट्टे म्हणून ते काय करतात त्या ठिकाणी आपल्या फिडरवरती सुद्धा टॅपिंग मारून देतात म्हणून त्या ठिकाणी काय ड्रॉप होतात. ओके म्हणून शेवटच्या कंझ्युमरपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज काय होतं कमी पोहोचतं. बघा आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. ओके बघा याला आपण काय करूया आपण याला सबस्टेशन पकडूया. ओके आणि हे आपल्या गावाकडे गेले आपले फिडर. ओके मग या ठिकाणी तुमचं गाव हे या ठिकाणी तुमच्या मित्राचं गाव या ठिकाणी तुमच्या मैत्रिणीचं गाव इथं मामाचं गाव तुमच्या ज्या मामाला पोरगी ते मामाचं गाव. बघा असे तुमचे काय फिडर तुमच्या गावापर्यंत पोहोचले. मग या ठिकाणी काय झालं या गावामध्ये एकच फिडर गेला. जर ह्या फिडर या ठिकाणी काय फॉल्ट झाला त्या गावाला लाईन जाणार आहे का नाही. मग ही सिस्टम झाली आपली कोणती रॅडियल सिस्टम. कोणती रॅडियल. तर मग या गावाला आपण जे सप्लाय दिला तो किती यांना दिला एकच पॉईंट गेला ना त्या ठिकाणी. म्हणून असा प्रश्न आहे बघा बोथ एंड दोन एंडने या ठिकाणी गेला का नाही गेला. फ्रॉम द सेंटरला एक ती अजिबात नाही. फॉर वन एंड फक्त एकच एंड म्हणजे एकाच बाजूने त्या ठिकाणी त्या गावाला सप्लाय गेल्या. ओके बघा प्रश्न कितीही फिरून विचारू द्या कितीही फिरून पण आपल्याला जर कन्सेप्ट माहीत असली तर आपल्याला प्रश्न 100% सुटतो. अशा पद्धतीचे कन्सेप्ट आपण या ठिकाणी रोज घेणार आहे. त्यामुळे काय करा आजचा सेशन छोट्या काय घेतला की तुम्हाला कळलं पाहिजे नेमका कंटेंट आपल्यापर्यंत कसं पोहोचवणार. कारण तुम्ही आज काय करताय लेक्चर बघण्याच्या ठिकाणी काय करताय तुम्ही बघत नाही लेक्चर टाईमपास करताय अभ्यास करताय का ते मला माहिती आहे अभ्यास तर नाहीच करत पण मी सांगतो तुम्हाला काय करा पेपर होणार 2-3 महिन्यात पेपर होईल मित्रांनो. त्यामुळे कंटिन्यू अभ्यास करा. ओके आणि आपला सेशन या ठिकाणी कंटिन्यू बघा छोट्या कन्सेप्ट ज्या की आपल्याला विसरतो आपण आणि त्या ठिकाणून आपला स्कोर जो असतो स्कोर तो आपला ड्रॉप होतो मित्रांनो. आणि जसं तुम्ही अभ्यास करणं सोडसाल तसं हा स्कोर ड्रॉप 100% ड्रॉप होणार. बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वितरण प्रणाली उच्च व्होल्टेजवर सर्वोत्तम काय पुढचा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी कट झाला आहे. बघा विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम खालीलपैकी कोणती सिस्टम आहे बघा कोणती डिस्ट्रीब्युशनसाठी ऑफर्स द बेस्ट इकॉनॉमी म्हणजे काय पैशासाठी इकॉनॉमिकल ती कशी आहे स्वस्त आहे अशी खालीलपैकी कोणती सिस्टम आहे. बघा जर डोक्यामध्ये आपल्या जर लाईट लागलं ना बघा इकॉनॉमिकल म्हणजे काय स्वस्त पडली पाहिजे. मग स्वस्त पडली पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे त्या ठिकाणी लागणारे वायर जे काय त्या ठिकाणी लागलेले वायर आहे ते कमी लागले पाहिजे आपल्याला. त्या ठिकाणी जो कंटेंट आहे जो काय लागणार आहे तो जेव्हा आपल्याला कमी लागन तेव्हा आपलं काय होईल इकॉनॉमिकल जो आपला खर्च आहे इकॉनॉमी आपली ही होईल खर्च काय होईल खर्च कमी होईल म्हणजे हे आपलं काही या ठिकाणी वाढेल. ओके इफिशियन्सी वाढेल. तर त्यासाठीच प्रश्न विचारला आहे की अशी कोणती सिस्टम आहे खालचं की त्या ठिकाणी आपल्याला खर्च कमी होईल आपल्या इकॉनॉमिकल या ठिकाणी आपल्याला खर्च कमी लागेल. बघा या ठिकाणी मी आता खालून तुम्हाला वरती सांगतो 3 पेज 4 वायर 4 वायर या ठिकाणी लागू राहिले 4 या ठिकाणी 3 वायर लागू राहिले या ठिकाणी 2 वायर लागू राहिले या ठिकाणी 2 वायर लागू राहिले. पण AC हे सिंगल फेज AC सिस्टम आहे हे DC या ठिकाणी लॉसेस होणार मित्रांनो लॉसेस होणार या ठिकाणी लॉसेस होणार का निग्लिजिबल लॉसेस होणार या ठिकाणी. ओके म्हणून या ठिकाणी जर सर्वात चांगली इकॉनॉमिकल सर्वात चांगली खालीलपैकी कोणती या ठिकाणी सिस्टम आहे मित्रांनो तर कोणती आपली DC. कोणती आहे DC लॉस आहे का तुमचे स्किन इफेक्ट वगैरे हे इफेक्ट होतात का तिथे नाही होत मित्रांनो. स्किन इफेक्ट हा DCमध्ये नसतो लक्षात ठेवा. स्किन इफेक्ट DCमध्ये नसतो तो फक्त AC मध्ये असतो. आणि कोरोनाचा जर विचार केला तुम्ही कशाचा
कोरोनाचा, तर कोरोना हा DC असतो, पण तो 1/3 असतो कशाच्या, ACच्या. म्हणजे AC जर 75 असला, ACत 75 असला तर DC फक्त 25 असणार, पण 100% असणार. तुम्ही एक या ठिकाणी बघितला असेल, याचा फॉर्म्युला आहे कशाचा, कोरोना लॉसचा. तो अशा पद्धतीने AC म्हणजे फ्रिक्वेन्सी पण ॲड होती आणि 25 या ठिकाणी ॲड होतात. ओके, पण DC तसं आहे का, निस्ते 25 फ्रिक्वेन्सी असते का DC नाही, म्हणून ही फ्रिक्वेन्सी काय होते, निग्लिजिबल होते. जर माझ्यासोबत तुम्ही माझे सेशन असेच रोज बघितले तर असेच नवीन नवीन कन्सेप्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. ओके, तर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी मी मराठीत वाचतो. हाय व्होल्टेज DC, HVDC म्हणजे हाय व्होल्टेज DC संवादात कोणता DC लिंक वापरला जात नाही. मित्रांनो, तुम्ही जर लेक्चर या ठिकाणी केले असेल सर्व, तर तुम्हाला या ठिकाणी कळेल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग DC लिंक, ही DC लिंक आहे आणि DC लिंकची या ठिकाणी मित्रांनो हे प्रकार आहे. ओके, DC लिंकचे प्रकार आहे, इज नॉट यूज म्हणजे खालील प्रकारे कोणते DC लिंकचा प्रकार या ठिकाणी नाही आहे. बघा, मोनो म्हणजे काय तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल मित्रांनो, एक म्हणजे एक, या ठिकाणी जो कंडक्टर यूज केला जातो तो एक कंडक्टर या ठिकाणी यूज केला जातो. बाय म्हणजे दोन, बायपोलार म्हणजे दोन्ही साईडने, हे सुद्धा या ठिकाणी आपल्या DC लाईनमध्ये या ठिकाणी असतं मित्रांनो, हे सुद्धा असतं. होमो, बघा होमो कोणता आहे, होमोपोलार. होमो म्हणजे बघा होमो, तुम्हाला बघा मोनो होमो हे कळलं पाहिजे. ओके, आणि नंतर आहे हेड्रो, हे सुद्धा असतं मित्रांनो. आणि हेड्रो हा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत नाही. आणि हा प्रश्न तुम्हाला जर कन्सेप्ट या ठिकाणी जर माहीत नसेल पूर्णपणे, ओके, तर डायरेक्ट या ठिकाणी लक्षात घेऊन म्हणजे लक्षात ठेवा, पाठ करून घ्या एकदम परिपूर्ण, की DC लिंकमध्ये कोणती सिस्टम या ठिकाणी नसते. मोनो असतं, बायपोलर असतो, त्यानंतर होमो पण होमोपोलर असतो, हेड्रो तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे आपलं कोणतं असणार आहे, हेड्रो या ठिकाणी असणार आहे. आजचा सेशन मी थोडा नॉर्मल हळूहळू घेतोय. उद्याचं सेशन तुम्हाला 1 तासाच्या आत मी 50 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करून देईन. ओके, बघा पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन कन्सिस्ट ऑफ, बघा या ठिकाणी पॉवर फॅक्टर तुम्हाला काय करायचं, करेक्शन करायचे. कुठे बघा, पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन कन्सिस्ट ऑफ, बघा आपण पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी कॅपॅसिटर आणि काय करतो, सिंक्रोनस कंडेन्सर या ठिकाणी वापरतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला पॉवर फॅक्टर करेक्शन करायचं आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करायचे, त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, सिंक्रोनस कंडेन्सर या ठिकाणी वापरणार आहे. ओके, चला अशा प्रश्नासाठी आपण वेळ घालवायचा नाही आहे. ओके, बघा निम्न में से किससे संरचन दक्षता बढ़ती म्हणजे काय, इफिशियन्सी वाढवायची आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन म्हणजे खालीलपैकी कोणती कंडिशन अशी आहे की लीड टू इन्क्रीज द ट्रान्समिशन इफिशियन्सी. ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे आपली हे वरची ट्रान्समिशन लाईन, त्या ट्रान्समिशन लाईनची आपल्याला इफिशियन्सी वाढवायची. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर सांगायचं झालं तर इफिशियन्सी कधी वाढवतो, बघा आपण काय करतो, आपल्या ट्रान्समिशन लाईनचा व्होल्टेज वाढवतो. का व्होल्टेज वाढवला तर करंट कमी होतो, करंट कमी झाला की आपले जे लॉसेस असतात, काय लॉसेस, ओके, ते लॉसेस काय होतात, कमी होतात. आणि या ठिकाणी काय होते, याच्यामुळं आपली इफिशियन्सी ती वाढते. मग आपल्याला नुसता व्होल्टेज या ठिकाणी वाढून चालत नाही, आपला जो पॉवर फॅक्टर असतो कॉस थिटा हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाढवावा लागतो. म्हणजे व्होल्टेज वाढवायचा आणि आपला पॉवर फॅक्टर वाढवायचा, याने आपल्या काय होतं, ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी वाढवते. बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बघायला भेटत, इन्क्रीज द बोथ व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर, म्हणजे तुम्हाला व्होल्टेजही वाढवायचं आणि पॉवर फॅक्टरही वाढवायचं. याने काय होईल, तुम्हाला तुमची या ठिकाणी इफिशियन्सी वाढेल. कशाची, ट्रान्समिशन लाईनची. ओके, त्याचा फॉर्म्युला वगैरे सुद्धा आहे. जर तुम्हाला लागला तर मला टेलिग्रामला या ठिकाणी काय करा, आपल्या टेलिग्रामच्या SMS ग्रुपला SMS करा, तुम्हाला कन्सेप्ट मी क्लिअरली त्या ठिकाणी सेंड करेल. ओके, बघा ट्रान्समिशन के मध्य व्होल्टेज को स्टेप अप किया जाता है. बघा या ठिकाणी काय आहे, बघा प्रश्न सर्वात पहिला आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, तुम्ही जर सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न जर समजून घेतला, पेपरवाल्याचं असंच असतं की प्रश्न पुढच्याला समजू नये आणि प्रश्न त्याला समजला नाही की या ठिकाणी त्याचा गेम होणार आणि त्याला मार्क कमी पडणार आणि तो काय स्कोअरच्या बाहेर जाणार. ओके, त्याला एवढंच गरज असते. ओके, बघा स्टेपिंग, बघा स्टेपिंग अप म्हणजे काय केलं, व्होल्टेज स्टेप अप केलं. ओके, स्टेपिंग अप ऑफ व्होल्टेज ड्युरिंग अ ट्रान्समिशन लाईन्स डन टू म्हणजे काय, ट्रान्समिशन लाईनमध्ये आपलं व्होल्टेज जे असतं ते स्टेप अप करतात. काय, व्होल्टेज स्टेप अप करतात. कशासाठी करतात, बघा ट्रांसमिशन के मध्य वोल्टेज को स्टेप अप किया जाता है. क्यों किया जाता है, वहाँ पे वोल्टेज बढ़ाया जाता है, बट क्यों वोल्टेज बढ़ाया जाता है, वहाँ पे वो लोग पागल है क्या कि वहाँ पे बड़े बड़े ट्रांसफार्मर लगा कि वहाँ पे वोल्टेज वो बढ़ाएंगे, वोल्टेज बढ़ाने के बाद उनको जो भी खर्चा आएगा. ओके, तर ते लोक एडे नाही आहे तुम्हाला व्होल्टेज वाढवण्यासाठी. व्होल्टेज आपण कशासाठी वाढवतो, बघा तुम्ही काय करता, पहिला या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर वाचता, नंतर इन्क्रीज इफिशियन्सी पॉवर ट्रान्सफॉर्मर, काय ट्रान्सफर,
बघा. आणि त्यानंतर रिड्यूस ट्रान्समिशन लॉस, नंतर टू रिड्यूस व्होल्टेज. बघा या ठिकाणी कधी कधी इफिशियन्सीचं असतं. काय इफिशियन्सी वाढवण्यासाठी. बघा सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी इफिशियन्सी वाढवते. इफिशियन्सी का वाढते आपली, कारण आपले लॉसेस कमी होतात. पण सर्वात पहिलं काय होतं, आपले लॉसेस कमी होतात. पॉवर ट्रान्सफर मॅक्झिमम आपण कशासाठी करतो पॉवर ट्रान्सफर मॅक्झिमम. व्होल्टेज ड्रॉप, आपला व्होल्टेज ड्रॉप होतो आणि तो व्होल्टेज ड्रॉप भरून काढण्यासाठी आपण मॅक्झिममने या ठिकाणी पॉवर ट्रान्सफर करतो. ओके, ते नाही आहे. ओके, तर इन्क्रीज इफिशियंट पॉवर ट्रान्सफर. काय इन्क्रीज इफिशियंट पॉवर ट्रान्सफर हे पण नाही आहे. सगळं काही या ठिकाणी येणार मित्रांनो. एकच आपल्याला असा या ठिकाणी ऑप्शन शोधायचा आहे की त्या ऑप्शन हा सर्वात पहिला आपला आणि सर्वात महत्त्वाचा, सर्वात गरजेचा आहे. ओके, असं बघा. टू रिड्यूस द ट्रान्समिशन लॉस, आपण काय करतो, व्होल्टेज वाढवतो, त्यामुळे करंट कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला नुकसान करणारे लॉसेस या ठिकाणी कमी होतात. म्हणजे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपला कोणता आहे, हा पॉईंट आहे हा. ओके, हा पॉईंट आहे. बाकी आपले या ठिकाणी गलत आहे. रिड्यूस व्होल्टेज वगैरे हे काहीच नाही या ठिकाणी. काय आहे, आपल्या ट्रान्समिशन लाईनचे लॉसेस कमी करण्यासाठी आपण काय करतो या ठिकाणी स्टेप अप करतो. काय, व्होल्टेज. अशा पद्धतीचे आपल्या गुगल फॉर्मच्या मदतीने ही जी टेस्ट घेतली होती, हिचे किती प्रश्न, 10 प्रश्न आपले या ठिकाणी पूर्ण झालेले. ओके, अशाच पद्धतीचे आजचे 10 होते. 10 प्रश्नासाठी आपल्याला किती मिनटं लागले, 20 मिनटं समजा पकडून झाला. 10 मिनटासाठी 10 प्रश्नासाठी 20. ओके, तर आपल्याला 10साठी 20 लागले तर 50साठी मग एवढा टाईम. तर आपण काय करतो, 1 ते 1.5 तासाचं सेशन रोज घेत जाऊ. मी कंटिन्यू 1 ते 1.5 तास सेशन या ठिकाणी आजपासून घेणार आहे मित्रांनो. ओके, सेशन आवडला असेल तर नक्कीच सांगा. आणि काही जरी माझी चुकी झाली असेल, काही जरी बोलण्यामधून काही प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल, काही थोडी चुकी जर कुठे झाली असेल तर 100% या ठिकाणी मित्रांनो मला मेसेज करा, डायरेक्ट फोन करा. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुकी 100% प्रत्येकाकडून होते मित्रांनो. मी या ठिकाणी ॲनालिसिस करून या ठिकाणी कंटेंट टाकतो. पण जर कुठे जर काही पण झालं मिस्टेक तर 100% मी चुकी या ठिकाणी स्वीकारेल. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर परत एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा, कारण असा कंटेंट कुठेच आत्तासुद्धा या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण या सेशनला थांबूया, पूर्णविराम देऊया. भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. बाय.